हॅलो गाईस, आता मी जस्ट स्कूलमधून आले. माझ्या टिफिनमध्ये भेंडीच दिली होती मम्माने. अजून काही आता मी मम्माला विचारलं काबा काय आहे जेवायला बेटा. म्हणे काबा बेटा भेंडीची भाजी आहे. तर मी एक आयडिया केली. मी एक आयडिया केली. दुधात लिंबू पिळलं आणि आता बनेल दुधाचं पनीर आणि पनीरचं भाजी. अजून मी मस्त खाईन. अजून मम्मा खाईन भेंडी. सांगू नका. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये. तर छोटेसे चिमुकली बघा, ते स्कूलमधून आली आहे आणि स्कूलला जाताना पण तिला भेंडीची भाजी दिली आहे. घरी आल्याच्या नंतर ती म्हणते मम्मीला जेवायला काय आहे. म्हटल्याच्यानंतर मम्मी सांगते भेंडीची भाजी आहे. तर ती चिमुकली बघा भेंडीची भाजी आहे म्हटल्याच्यानंतर ती कशी आयडिया केली आहे. ती दुधामध्ये लिंबू पिळले आहे. लिंबू पिळल्याच्यानंतर त्या दुधाचं पनीर बनतं हे तर तिला माहीत आहे, कारण तिची मम्मी जेव्हा पनीर करत असेल तेव्हा ती बघितली असेल, त्यामुळे ती पण ही आयडिया केली आहे. तर खूप छान आयडिया आहे बरं का. जेव्हा भाजी खायचं कंटाळा येत असेल तेव्हा घरामध्ये आहे नाही तेवढ्या दुधामध्ये आपण लिंबू पिळून ठेवायचं, मग त्याचं मम्मी पनीरच बनवेन. तर चिमुकलीची तर आयडिया खूप छान आहे बरं का. दुधामध्ये लिंबू पिळून ठेवलं की त्याचं पनीर बनतं हे चिमुकलीला माहीत आहे, त्यामुळे चिमुकलीनं असं केलं आहे. मला तर या चिमुकलीची आयडिया खूप आवडली बरं का. तुम्हाला या चिमुकलीची आयडिया कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.